तर नमस्कार, सिद्धीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या चॅनलचं नाव सिद्धीज किचन नाही आहे, सिद्धी शिंदे एवढंच नाव आहे. पण मला अनेकदा जेव्हा सुट्टी असते किंवा काही विशेष निमित्त असतं तेव्हा जेवण बनवायला आवडतं आणि मी त्याचे फोटोज छोटे आहे ह्यापूर्वी रील्स शॉर्ट्स हे टाकत आलेले आहे. आपल्या चॅनलवरती पण मी एकदा बिर्याणीची वगैरे आणि काही काही छोट्या छोट्या रेसिपीज शेअर केल्यात. पण अलीकडे मी संपूर्ण मेन्यू जेव्हा बनवला होता तर मी विचार केला की नाही, आपण आता नेटाने व्हिडिओ टाकले पाहिजेत. त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण शूट करूया. खरं तर जेवण बनवायला एवढा वेळ लागत नाही, पण शूट करून जेवण बनवायला वेळ लागतो. सो साधारण 3-3.5 तासामध्ये मी किती पदार्थ बनवले, कसे बनवले, ह्या सगळ्याचा हा संक्षिप्त स्वरूपातला व्हिडिओ 12 मिनिट 34 सेकंदाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले. तुम्हाला आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. मी काही अगदी सुगरण नाही, पण मी बनवते, छान जेवण बनवते. सो चवीला तर चांगलं असतं, ते प्रत्येक वेळेला व्हिज्युअली एस्थेटिक असेलच असं नाही, पण दॅट इज वॉट रियालिटी. कारण असं नाही आहे की आपण प्रत्येक वेळेला अगदी मिशेलिन स्टारच्या शेफसारखं सगळं अगदी सोफिस्टिकेटेड पद्धतीने करू शकतो. घरी जेवण बनवणं म्हणजे आलंच. कधी कुठे पाण्याचा हे शिंतोडा उडतोय, कधी आपला फोडणी करपते वगैरे प्रकार आलेच. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अमुक अमुक रेसिपी फॉलो करा असं काही मी सांगत नाही. करून बघितली तरी चांगलंच होईल, उगाच कमी पण लेखू नका. येस, तरी मी कशी बनवली हे दाखवणारा व्हिडिओ आहे. सो मी बनवले होते पदार्थ. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन माझी रेसिपी 2 रेसिपी होत्या. एक म्हणजे हराभरा कबाब आणि दुसरी म्हणजे मूग डाळीचा हलवा म्हणजे शिरा जो काही प्रकार येतो. तर मला अनेक दिवसांपासून बनवायचं होतं. तर सुरुवात केली मी हराभरा कबाबने आणि पालक पनीरसुद्धा बनवणार होते. माझ्या मम्मीने 2 जुड्या पालक आणलं होते. त्यातलं एक जुडी मी पालक पनीरसाठी वापरली, एक जुडी मी हराभरा कबाबसाठी वापरली. आता सुरुवातीला मी पालक पनीरची जी आपण प्युरी बनवतो ती वाटून घेते इकडे. त्याच्यासाठी आपल्याला पालकमध्ये 2 मिरच्या टाकायच्या. किती मी हुशारी केली आहे ना. 2 मिरच्या टाकून वाटून ते बाजूला ठेवून दिलं. त्याच्यानंतर हराभरा कबाबसाठी आपल्याला मटार आणि पालक एकत्र वाटायचे. पालक साधं उकळून घेतलं होतं, त्याचे देठ वगैरे. खरं तर कोवळी पानं होती, सो देठ काढायची गरज नव्हती, पण मी काढले कारण मला जरा रंग तो हवा होता चांगला. सो ते देठ काढून आपण मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतले. त्याच्यानंतर बर्फामध्ये टाकलं, थोडं थंड केलं, ते वाटून घेतलं मटार आणि पालक. त्याच्यानंतर ही जी पेस्ट प्युरी बनते त्यामध्ये आपण उकडलेला बटाटा आणि थोडंसं किसलेलं पनीर टाकायचं आहे. मग मी टाकली आहे ही काळी मिरी पावडर आणि त्यांनी ना, म्हणजे असं आपण युजली चाट मसाला टाकतो, पण माझ्याकडे तो नव्हता, सो मी पाणीपुरीचा एव्हरेस्टचा जो मसाला होता तो टाकला. सेम चव असते ऑलमोस्ट. मीठ टाकलं चवीनुसार, प्रमाणानुसार, आणि त्याच्यानंतर ते थोडंसं मिश्रण एकत्र करून घेतलं. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं बाइंडिंगसाठी ना पीठ एखादं आवश्यक असतं. सो तिथे आम्ही वापरलं होतं बेसनचं पीठ आणि तांदळाचं जे आपलं रेग्युलर भाकरीचं वगैरे पीठ असतं ते. सो ॲक्च्युली मी इथे तुम्हाला मोजमाप सांगत नाही, कारण तुम्ही ज्या प्रमाणामध्ये बनवणार आहात तुम्हाला जास्त आयडिया असेल, पण मी एवढं टाकलं होतं. त्याच्यानंतर हे असं ते पीठ मळून घेतल्यावरती त्याचे असे आपल्याला हव्या त्या आकाराचे आपल्याला गोळे करायचे आहेत आणि थोडंसं त्याला दाबायचं, कारण आपल्याला टिक्कीसारखा एक शेप हवा आहे. किती मग त्याच्यामध्ये आपण काजू लावू शकता, तुम्हाला मनुके बिनुके लावायचे ते लावा, जे काय लावायचं ते लावा. आणि मग हे असे त्याचे टिक्की छोट्या छोट्या करून घ्यायच्या. ह्याला आपण शॅलो फ्राय आत्ता करणार आहोत, पण माझी मम्मी असं म्हणत होती की आपण डीप फ्राय केलं असतं तर कदाचित ते कोथिंबीर वडीसारखं अजून कुरकुरीत लागलं असतं. पण मी शॅलो फ्रायच केलं होतं. थोडं 1-2 करपले, पण कारण तवा चपातीचा होता तर तो थोडा पातळ होता. मला पटकन कळलं नाही की किती टेम्परेचर हवं आणि काय असं ह्यामुळे. पण तुम्ही जर थोडा जाडबुडाचा तवा घेतला आणि मध्यम आचेवरती त्याला शॅलो फ्राय केलं कमी तेलात तर छान होतील तुमचे पण. त्याच्यानंतर डाळीला फोडणी. हा प्रकार जो आहे ना, डाळ आणि जिरा राईस, हे प्रकार मला इतके आवडतात की मी कधीही खाऊ शकते. खरं तर ना दाल तडका करायचा होता, पण त्याच्यामध्ये कांदा वगैरे पण टाकतात ना, म्हणजे मी तरी टाकते. मम्मी म्हणत होती की नको टाकू, आणि मेन मला त्याच्यामध्ये लसूण आणि आलं हे माझे फेवरेट प्रकार आहेत तळलेले. सो ते मला सगळं टाकायचं होतं, तर मम्मी नको म्हणत होती.
पण मग मी म्हटलं की ठीक आहे चल बघू जे काय आहे ते आहे. आणि मग मी साध्या पद्धतीने वरण केलं. पण वरण पण हे अगदीच काय म्हणतात सात्विक असं नाही आहे. कारण कसं म्हणता येईल की मला वैयक्तिकरित्या माझं असं म्हणणं आहे की आपण जर नैवेद्य पण आहे तर ते जे आपण जेवतो ते आपण दाखवू शकतो ना. म्हणजे अगदीच आपण मांसाहार काही दाखवत नाही, मुळात मी करत नाही, पण मी तो आपण नैवेद्य म्हणून दाखवत नाही. पण रेग्युलर जेवणामध्ये आपण जे करतो आपल्याला जे आवडतं ते एखादी स्पेशल डिश म्हणून आपण देवाला का नाही दाखवायची. एनिवे, मला असं सगळ्यांच्या कोणाच्याही मताचा इकडे अनादर करायचा नाही आहे. तर मग आम्ही ही डाळ अशा पद्धतीने बनवली. युजली मी त्याच्यामध्ये टाकते बाकीच्या गोष्टी, पण भाजीमध्ये मात्र मला कारण ती नव्हती कांद्याच्या शिवाय आणि शक्य आलं लसूण पेस्ट शिवाय. सो ती बनवली, ती फक्त बनवली आमच्या पुरती. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला डाळीला फोडणी दिली, ते तुम्ही बघितलं, खोबरं वगैरे टाकून आणि वगैरे छान दिसत होती ना डाळ, सुंदर सुरेख. आणि मग पालक पनीर बनवायला घेतलं. बटर तापवायचं. बटर ना नेहमी, म्हणजे ही टिप सगळ्यांना माहिती असेल पण मी पण ॲडिशनली अशी सांगेन की बटर टाकल्यावरती थोडंसं तेल पण टाकायचं, सो बटर पटकन करपत नाही. त्याच्यामध्ये मग मी टाकलं जिरं, तमालपत्र, लवंग, इलायची, वेलची. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला वाटतोय ना, बारीक चिरलेला तो कांदा. त्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि आलं लसूण पेस्ट टाकली होती. आणि मग आपल्याला थोडे मसाले टाकायचे आहेत. हा गरम मसाला आहे. आणि त्याच्यानंतर लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च जो मसाला मिळतो तो आहे, डीमार्टमध्ये मिळणारा, छान लागतो. तुम्ही कधी घेतला नसेल तर बघा. हळद टाकायची, सगळं मिसळून घ्यायचं. आणि ना ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आपण टॉमॅटोची प्युरी टाकणं अपेक्षित आहे, पण मला काही हरकत नव्हती साधे टॉमॅटो टाकायला पण. आणि मी म्हटलं तसं 3 तास मी करत होते सगळं हे. सो मम्मी म्हणाली की टाक टॉमॅटो. मी टाकले टॉमॅटो थोडे चिरून. आणि मग मीठ टाकायचं. पालक शिजवताना पण मी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवलं होतं, सो ते प्रमाण लक्षात घेऊनच आपण मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर ही पालकची प्युरी. काय रंग आहे हा, खूप मला हा रंगच विशेष फार आवडतो. पण प्रॉब्लेम काय झाला, प्रॉब्लेम नाही आहे हा ॲक्च्युली. जर मी टॉमॅटोची प्युरी टाकली असती तर थोडासा हा रंग आणखीन हिरव्याकडे वळला असता. पण सिन्स आपण सगळे मसाले आणि हे सगळं पण टाकले तर थोडा तो ग्रीन आणि थोडासा ब्लॅकिश ऑलिव्ह ग्रीन झालेला आहे. पनीर टाकलं. पनीर मी तळून वगैरे घेतलं नव्हतं, सिन्स मी हे खूप संध्याकाळी बनवत होते आणि जेवण आमचं ऑलमोस्ट 9:30 वगैरे होतं. त्याच्यामुळे मग मी पनीरचे पीस टाकले, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि झाकून मग ते थोडंसं 2 मिनटं शिजवून मग ठेवून दिलं. फार तेव्हा शिजवलं नाही, कारण पुन्हा मला जेवताना पण गरम करायचं होतं. मग त्याच्यानंतर भात हा पण प्रकार माझा अनेकदा फसतो. म्हणजे तो चवीला चांगला होतो पण फोडणीच्या बाबत माझं होतंच कधी ना कधी काय. ह्यावेळी इतकं काही झालेलं नाही आहे, छान झाला होता जिरा राईस. डीमार्टमधून आणलेला जो बिर्याणीचा तांदूळ असतो बासमतीचा तो मी वापरला आहे इकडे. जिरं, त्याच्यामध्ये ते चक्री फूल, तमालपत्र, लवंग, वेलची, हिंग आणि शिजवतानाच मीठ टाकायचं. युजली आम्ही जेव्हा भात बनवतो ना आपला कुकरला जो करतो त्याच्यामध्ये आम्ही मीठ टाकत नाही, जे डाळीत असतं तेच, डाळ आणि भाजीमध्ये. पण इथे आपण जिरा राईस बनवताना टाकतो मीठ, हिंग वगैरे पण टाकायचं. भात ना म्हणजे तांदूळ मी साधारण अर्धा तास, जेव्हा मी डाळ धुतली ना सुरुवातीला तुम्ही बघितलं तेव्हाच मी तांदूळ पण भिजवून ठेवला होता. त्याच्यामुळे तो जरा नंतर काय म्हणतात सुटसुटीत भात व्हायला मदत होते. आणि तेल टाकल्याने तर तो होतोच सुटसुटीत. मला वरण भात हा प्रकार कितीही आवडला तरी मला कधीच चिकट भात हा प्रकार आवडत नाही. त्याच्यामुळे मग मी तसाच बनवलेला. आणि सिन्स घरच्यांना वगैरे पण तो आवडतो तसा सुटसुटीतच. पुऱ्या मम्मीने तळल्या, कारण मी तेव्हा दमले होते मेन म्हणजे, आणि दुसरं म्हणजे ती चांगलं करते तळातळीची आयटम. सो त्याच्यानंतर शेवटची डिश म्हणजे मूगडाळीचा हलवा. ही मूगडाळ पण मम्मीने भिजवून ठेवली होती फार आधीच, म्हणजे जेव्हा डाळ वगैरे पण मी धुतली ना सुरुवात करताना त्याच्याही आधी मम्मीनेही साधारण पकडा ना अर्धा तास तुम्ही भिजवून ठेवा, अर्धा 1 तास. त्याच्यानंतर ते छान वाटून घ्यायचं. कुठेही ते ना असं दरदरीत नाही वाटायचं, छान पेस्ट असली पाहिजे ती. त्याच्यामध्ये आपल्याला रवा पण टाकायचा आहे. रवा असाच पण टाकतात काही जण, पण थोडा भाजून घ्यावा कारण मम्मी म्हणाली होती. सो येस, तूप घेतलं होतं
होतं. पूर्ण तुपामध्ये केला मी प्रकार हा. मूग डाळीचं जे आपण वाटून घेतली पेस्ट ती टाकायची. ते ना चिकटतं पटकन, म्हणजे मला जे जमलं नाही ते मी तुम्हाला सांगते. हे खूप चिकटतं इझिली. तर आपण जरा एक तर मी चमचा का मूर्खपणा करून चमचा घेतला होता देवाला माहिती, कळलं मला ते नंतर मी लगेच पलिता घेतला आणि लगेच ते आपल्याला ढवळायचं आहे, फार चिकटू द्यायचं नाही. आणि ना मग आपल्याला एक एक करून सगळं त्याच्यात टाकायचं. सुरुवातीला ते थोडं चिकटेल, थोडं आपल्याला खरडवावी लागेल कढई, त्याच्यामुळे शक्य असेल तर नॉनस्टिक असली तरीही चिकटणारच आहे, पण तरीही थोडी जाड ह्याची आपण घ्यायला हवी कढई. मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि पाणी आणि दूध असं सगळं टाकायचं. त्यापूर्वी आपण तो जो भाजलेला रवा होता तो टाकायचा. साखर तुमच्याप्रमाणे घ्या. मला फार अत्यंत गोडाची जी माणसं असतात ना, स्वीट टूथ, तसं माझं नाही आहे. तर मी ज्या पद्धतीने घ्यायची तेवढी 2-3 चमचे वगैरे साखर टाकली होती. पण माझ्या मम्मीला फार आवडतं गोडबीड, तर तिने परत टाकली नंतर. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या, जेवढं प्रमाणे तुम्ही खाता गोड त्यानुसार. गरम पाणीच टाकायचं, दूध टाकायचं असतं ॲक्च्युली, पण मी गरम पाणी टाकलं कारण ऑलरेडी सगळं एवढं तूप हे ते होतं त्याच्यात. दूध पण टाकलं नंतर, पण ते कमी टाकलं, गरम पाणी जास्त टाकलं. त्याच्यामध्ये मग आपल्याला हे सगळे काजू, बदाम, शायनिंग आणि वेलची टाकायची. पुन्हा थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि मग हे सगळं जे काही आहे ना ते ढवळून घ्यायचं छान. त्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा बाजूने ना तूप सोडायचं आणि मग ते झाकून थोडं मुरायला ठेवायचं. म्हणजे मी साधारण समजा ह्याला ना 10 मिनटं तरी लागली असतील. आणि मग तो असा फुलून येतो सगळा हलवा. छान होता चवीला, तुम्ही मला कढईवरनं जज करू नका. सो असा होता माझा मेन्यू. त्याच्यामध्ये डाळ, त्याच्यात पुरी, हराभरा कबाब, जिरा राईस, त्याच्यानंतर थोडे नळ्या पोंगे बिंगे जे असतं ते तळलं होतं. हा आपला मुगडाळीचा हलवा फायनल लुक. आणि येस, पालक पनीर जेवायला तर घेतलं होतं आम्ही सगळं ते. अशी झाली माझी मेजवानी. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा. बाय द वे मी इंस्टाग्रामला पेज सुरू केलं आहे सिद्धीज किचन, ते पण फॉलो करा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत डू सबस्क्राईब. बाय बाय.